आमचं सरकारनं खेळवणा लावलाय, असा खेळवणा लावलाय मनमानी चाललंय। 3.5 एकर क्षेत्र चाललं माझं, त्याच्यामध्ये त्याचा ते नोटीसचा हिशोब केला, त्याच्यामध्ये 1 गुंठा बी जमीन आहे। आणि जोपर्यंत आमच्या जमिनीचा भाव आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच आणखी प्रखर आंदोलन करणार। मी माजी सैनिक, मी आज 24 वर्षे नोकरी आर्मी मध्ये करून आज रिटायरमेंट होऊन मला त्याचा मोबाईल भेटावा। त्यांनी तुमचा जीव वाचवण्यासाठी 24 वर्षे देशाची सेवा केली, सीमेवर रक्षण केलं, त्यांचा जीव तुम्ही घेणार? जिल्हाधिकारी पांचाळ साहेब, जरा डोळे उघडा। तुमचा आमचा ज्यांनी जीव वाचवला त्यांचा जीव घेऊ नका। 2 हेक्टर क्षेत्र मैताच्या नावावर परत केलं, जे सुनेच्या नावावर केलेलं आहे, त्याच्यातले 500 झाडं 150 झाडं, इतका कुठं नीचपणा असतो का? तर हीच जनता परत जसं 200 200 आणि 200चे 400 झाले, परत 5-25 वर आणायला वेळ लागणार नाही। त्या कागदाला लावा तेल, आम्हाला काय घेणं देणं नाही। तुम्हाला आदत लागलेली प्रशासनाला, हे 10-20 दिसतेत, पण हे 10-20च तुमचं सगळं करिअर, येणारं करिअर खराब करतील। लक्षात ठेवा, जे कोणी असतील आजी माजी या त्या पक्षाचे सत्तेत आहेत नसलेत सगळे एक आहेत, पण हे सगळ्या पक्षाचे इथं आहेत, सगळ्या जाती धर्माचे शेतकरी, याला सगळं लोकल प्रशासन जबाबदार असेल एवढं। नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती इथं जे आंदोलन सुरू आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील मूल्यांकनासंदर्भात, इथं शेतकरी जमा झालेले आहेत। आज दुसरा दिवस आहे, रखरखत्या उन्हात देखील शेतकरी बांधव आणि बाधित शेतकरी इथं आंदोलन देत आहेत। तर प्रशासनासाठी ही चेतावणी आहे की त्यांच्या ज्या मागण्या मागच्या वेळेस मान्य केल्या नाही आणि खोटे आश्वासन दिले, त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बाधित शेतकरी आहे, आज त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्या। मी शेख गुलाब शेख रामनगर, शेख गुलाब शेख अब्दुल, राहणार रामनगर। माझी जमीन क्षेत्र मजपुरी शिवार, जालना नांदेड महामार्ग समृद्धीमध्ये माझं क्षेत्र चाललेलं आहे। 4 वर्षापासून आम्ही परेशान आहे। शेतीचं काही आम्हाला काही आमचा जो मुद्दा आहे तो काही आम्हाला मिळाला। आमचं सरकारनं खेळवणा लावलाय, असा खेळवणा लावलाय मनमानी चाललंय। SDM साहेबांना काय केलं, आमची बागायत जमीन आहे, येहीर आहे, कमांड क्षेत्र आहे, घरं आहेत, झाडं आहेत, सगळं काही असून बी आमचं काय केलं, कोरडवाहू आम्हाला कोरडवाहू जिराईत म्हणून शिनी नोटीस आणली। त्या नोटीसवर आधारित SDM साहेबांना काय केलं, आवड बनवून टाकली, ती आम्हाला माहितीच नाही काही। पण आमचा मुद्दा हा आहे, बाजारभाव आम्हाला 5 पेट ह्यानं गव्हर्नमेंटनं पैसे द्यावा। बाजारभाव काय चालू आहे, 15 ते 20 लाख रुपयानं आज जमीन तिथं रेंज चालू आहे। ती कोरडवाहू असो बागायत असो, एवढ्याचे कमी काही जमीन भेटाना, आणि शासन असं करायला लागलं, आमचं पार घरावरून नांगरच फिरवायला लागला। 3.5 एकर क्षेत्र चाललं माझं, त्याच्यामध्ये त्याचा ते नोटीसचा हिशोब केला, त्याच्यामध्ये 1 गुंठा बी जमीन आहे। मग गव्हर्नमेंट काय करायला, शेतकऱ्याच्या घरावर नांगरच फिरायला, पण आमची निघून गेली, पण आमच्या मुलाबाळांना काय करायचं, सरळच रोडवर येते ना। आमचे क्षेत्र निघून गेलं, जमीन निघून गेली, काय करणार आमची लेकरं बाळ? बाधित शेतकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे शेतामध्ये विहीर असून देखील कोरडवाहू धरण्यात आलेलं आहे, आणि जे मूल्यांकनाचा बाजारभाव आहे त्याच्या आसपास पण देखील नसून पुढील येणाऱ्या पिढीला आम्ही कसं जगवावं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे। तुमची नेमकी समस्या काय, तुम्ही आंदोलनाला कशामुळे बसलेले? नमस्कार, मी अरुण मधुकर मस्के, देवमूर्ती येथील बाधित शेतकरी, जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये। इथले जे जमीन आहे ही पूर्ण महानगरपालिकेच्या झालर क्षेत्रामध्ये येते, आणि इथले जर भाव टाव जर बघितले तर कुठलाही ताळमेळ नाही। आणि यांनी जे मूल्यांकन काढलंय, तर ह्या मूल्यांकनानं ह्या शेतकऱ्यांची आणि ह्या जमिनीची सगळी हेळसाळणा लावली आहे। आणि हे हेळसाळणा करून पण आणि शेतकऱ्यांना पण त्रास देत आहे की बाबा हे मूल्यांकन इतकं आहे, तितकं आहे, तितकं आहे, आता करू मग करू, पण ते काही होईना नाही आणि करणार पण नाही। आणि ही हेळसाळणा कुठपर्यंत करायची ते पाहिलं आम्ही, त्यांचं आतापर्यंत ऐकलं, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, गोष्टींना आम्ही त्यांना टायमिंग पिरियड द्यायला सगळं केलं, तरी बी त्यांच्याकडून आम्हाला काहीही लाभ मिळाल्यासारखं किंवा काहीतरी आम्हाला प्रभावित असं हे दाखवलं नाही त्यांनी। पण आतापर्यंत आम्ही ऐकलं, त्यांचं सगळ्या गोष्टी समजल्या, पण आता 2-3 दिवसापासून आमचं म्हणजे जे आंदोलन चालू आहे याच्यामध्ये तर आम्ही आणखी तीव्र करणार। आणि जोपर्यंत आमच्या जमिनीचा भाव आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच आणखी प्रखर आंदोलन करणार, आणि याच्यापेक्षा आणखी काय काय हे करता येईल तेवढं आम्ही करणार। मी माजी सैनिक, सिंधी काळेगाव येथील, माझे क्षेत्रफळ सिंधी काळेगाव येथील 145 गट, आणि बाजारभाव आहे 1 कोटीचा आहे।
ते आज मूल्यांकन ते आपले 12 लाख रुपये एकरनं घोषित केलं त्यांनी आणि ते मला मंजूर नाही. मी आज 24 वर्षे नोकरी आर्मीमध्ये करून आज रिटायरमेंट होऊन मला त्याचा मोबाईल भेटावा ही आमची कळकळून विनंती आहे. पुढील आंदोलन आम्ही ह्या असंच चालू. आमच्यावर अन्याय होत आहे. कलेक्टर साहेबांनी याच्या लक्ष करून पूर्वक विचार करावा आमचा. आपण 24 वर्ष आर्मीमध्ये देश सेवेसाठी दिलेले आहेत. आम्ही 24 वर्ष आर्मीमध्ये देश सेवेसाठी अर्पित केले. त्याच्याने तर रिटायरमेंट नंतर आम्हाला कुठला कोणत्या सुविधा भेटल्या नाही आणि हे भेटून आमचं याच्या अगोदरचं क्षेत्रफळ वानडगाव साठवण तळ्यामध्ये संपादित झालं. त्याचा मोबाईल आतापर्यंत आम्हाला मिळाला नाही. हे याच्यानंतर हे आता जालना नांदेड समृद्धीमध्ये त्याच्यात आमची बाधित जमीन झाली तर त्याचा मोबाईल आम्हाला बाजारभावाप्रमाणे भेटावा आहे आमची ही कळकळून विनंती आहे शेतकऱ्यांची. आणि इथून पुढं जे आंदोलन सुरू आहे ते आम्ही पुढे चांगल्या प्रकारे कडक याच्यात सुरू करू. काय झालं, हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आणि दुसरा दिवस आहे. आता आज बरेच शेतकरी जे पहिल्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते, परंतु आता ते मेटाकुटीस आले, शेवटी हे आंदोलनात सहभागी झाले. आता हे जे माजी सैनिक आहेत शिंदे काळेगावचे, यांचा पहिल्यांदाच भेटीचा योग आला. त्यांनी जी व्यथा मांडली तर ती खरंच म्हणजे हृदयाला पाझर फोडणारी. परंतु ह्या पाषाण हृदयाचे जे अधिकारी आहेत प्रशासनातले, त्यांच्या पाझर फुटून माहीत नाही. त्यांनी तुमचा जीव वाचवण्यासाठी 24 वर्षे देशाची सेवा केली, सीमेवर रक्षण केलं. त्यांचा जीव तुम्ही घेणार? त्यांची जी जमीन चालली 10 गुंठे, त्याचे तुम्ही काय किती 10 गुंठ्याचे किती पैसे यायला लागले? 4 लाख रुपये यायला लागले. जिथं त्यांचे 40 लाख रुपये त्या 10 गुंठ्याचे व्हायला पाहिजे. त्यांचं जुनं घर आहे, त्यांनी याच्यात जाताना भरती होताना त्याच्या अगोदरचं घर आहे, त्यांनी ते आपण इथं नसणार आहे म्हणून कंपाऊंड केलं. त्यावेळेस त्या कंपाऊंडचे पैसे नाही, त्या घराचे पैसे नाही, त्या झाड म्हणजे काय लावलं. जिल्हाधिकारी पांचाळ साहेब, जरा डोळे उघडा. त्या तुमचा आमचा ज्यांनी जीव वाचवला त्यांचा जीव घेऊ नका. जरा हृदयाला पाझर फुटू द्या अशी आमची विनंती आहे. दुसरं आणखीन एक हे कुठलं रामनगरचं एक विषय आहे. तिथे वडील वारले, त्यांनी सोन्याच्या नावावर जमीन केली. हे भाकड नावाचा कुठला मला वाटतं भूमी अभिलेख विषय याला अगोदर निलंबित केलं पाहिजे, नाही तर आम्ही त्यासाठी वेगळं आंदोलन करू. बिंडोकपणाचा कळस केला. किती क्षेत्र होतं ते त्यांचं? 2 हेक्टर क्षेत्र मैताच्या नावावर परत केलं, जे सोन्याच्या नावावर केलेलं आहे. त्याच्यातले 500 झाडं 150 झाडं. इतका कुठं नीचपणा असतो का? आणि त्यांच्यावर कारवाई करायची, निवेदन द्यायला लागले. वरिष्ठ अधिकारी काय झोपा काढतायत का? पालकमंत्री पंकजाताई यांच्याकडे ध्यान द्या. आणि ते येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं तुम्हाला भरघोस मतांनी विजय केला ना, ते जे अशा पद्धतीनं चालत राहिलं ना, तर हीच जनता परत जसं 200चे 200 200चे 400 झाले, परत 5-25 वर आणायला वेळ लागणार नाही. इतकं पोटतिडकीनं सांगायचा विषयच हा आहे की कालही बोललो होतो मी की रोडची जमीन म्हणजे करोडोपती मालक, आणि आम्ही रोडच्या जमीनवाले रोडवर आलो. तर हे जसं गुलाबभाईंनी सांगितलं की हा येणाऱ्या पिढीकरता आम्ही काय ठेवायचं, काय संचित करून ठेवायचं. मागचे जे लोक होते ते 3 पिढ्यांचं हे करायचे, आमचं तर आहे तेच राहायला तयार नाही. तर मग याच्या माध्यमातून जसं लोक आत्महत्या करतात नापिकी म्हणून, तुम्ही आता जमीन आमची हे करायला लागले कवडी म्हणून याच्यातले आत्महत्या करायला लावता का? काही अतिरेकी बनवायला लावता, आतंकवादी बनवायला लावता, की आणखी काही नक्षलवादी बनायला लावता का? म्हणजे शहरी नक्षलवादी तुम्ही एक नवीन शोध काढला फडणवीस साहेबाच्या काळात, मग तसं काही करायला लावता का? हे नका करायला लावू. आजही आम्ही शांत आहेत. मागच्या वेळेस शांत होतो तर प्रशासनाला काय वाटायला लागलं की काही करणार नाही, पण काय भडकावेल नाही सांगता येत. तर त्याच्यामुळे कायदा हातात घ्यायला नका लावू. कायद्याचं पालन करा. कायद्यात बसून, कायद्याच्या चौकटीत बसून हे सगळं करता येतं. आणि जमिनीचा भावच नाही, तुमचा रेडीनेकर काय सांगतो त्या कागदाला लावा तेल, आम्हाला काय घेणं देणे. तुम्हाला आदत लागलेली प्रशासनाला, वरचा कागद आला की त्याला एक कागद लावायचा, खाली सोडायचा, खालून कागद गेला की वरचे यांनी पेटीत टाकायचा. आमचे 50 निवेदनं त्यांनी कचरा पेटीत टाकलेत, पण आता आम्ही तसं होऊ देणार नाही. आंदोलन चालूच आहे, पण हे सगळ्यांना वॉर्निंग आहे, सगळ्या नेत्यांना, सर्व पक्षीय नेत्यांना. हे 10-20 दिसतेत, पण हे 10-20च तुमचं सगळं येणारं करिअर खराब करतील. लक्षात ठेवा. जे कोणी असतील, आजी माजी या त्या पक्षाचे सत्तेत आहेत नसलेत, सगळे एक आहेत, पण सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळ्या पक्षाचे इथं आहेत
सगळ्या जाती धर्माचे शेतकरी, असं काही नाही की ह्यो या जातीचा तो त्या जातीचा, ह्यो ह्या पक्षाचा, सगळ्या पक्षाचे ते सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही जरा मना आत्मचिंतन करा आणि शेतकऱ्यांचं दुखणं समजून घ्या. फार मोठं प्रश्न आहे हा मार्गी लावा, नाही तर मग सगळ्याच सोळ्याने जर पैसाच नाही, खडखडाट आहे, तर जाऊ द्या ना, मार्गच नका करू. आमची त्याला संमती, आम्ही तर फार त्याच्याकरता ह्या माध्यमातून अशी विनंती आहे. आता राहिला विषय पुढं काय होईल आंदोलनाचं तर आज नाही सांगतायत. वेगवेगळी मानसिकता आहे. एकदा लोक एकत्र आल्यानंतर काय विषय निघल, काय त्याच्यातून एखादी ठिणगी पडल आणि त्या ठिणगीचा काय वनवा पेटेल हे सांगता येत नाही. आजही आमची कायदा हातात घेण्याची बिलकुल इच्छा नाही, परंतु तसं जर करावं लागलं तर आम्ही मागे हटणार नाही. याला सगळं लोकल प्रशासन जबाबदार असेल एवढं मी या निमित्तानं सांगतो. एकंदरीतच जर आपण बघितलं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, त्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ठिणगी पडलेली आहे. वनवा पेटायची वाट पाहू नका, जिल्हा प्रशासनावर हे सगळे येणार आहे. आणि आज जर आपण बघितलं, या आंदोलनकर्त्यांमध्ये आज माजी सैनिक देखील सामील झालेले आहेत, ज्यांनी देशासाठी आपला जीव धोक्यात घालून देशाची सेवा केली. आज त्यांच्यावरच ही आंदोलन करण्याची वेळ या जिल्हा प्रशासनानं आणलेली आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळं आज ह्या शेतकऱ्यांना जो अन्याय होतो याला थांबवण्यासाठी कोणी वाली आहे का नाही, हे या जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे.